मंत्री गुलाबराव पाटील नाशिकमधील भगूर येथे प्रचारासाठी आले होते। भगूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत गुलाबरावांनी जोरदार फटकेबाजी केली। बाळासाहेब ठाकरेंनी अनेक छोटे लोक मोठे केले याचे उदाहरण ते देत होते। छगन भुजबळ भाजी विकायचे तर चंद्रकांत खैरे टोपली विणायचे असंही त्यांनी सांगितलं। यावेळी नारायण राणे कोंबडी विकायचे असंही ते म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला। जसं आता एकेकाची ओळख करून द्यायची तसं मी आता खाली बसायचो। खाली 1985 झाली शिवसेना जिंदाबाद म्हणून शिवसैनिक म्हणून खाली बसायचो। आज बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे पाणी टपरीवाला माणूस पंचायत समिती जिल्हा परिषद आणि 5 वेळेस आमदार होऊन 10 वर्षापासून तुमच्या समोर मंत्री आहोत। पण आम्ही सगळे खडकताप लोक आहे, रोडावरचे लोक आहोत। रात्री 2 वाजता गुलाबरावला फोन लावा, नाही उचलला तर नावाचा गुलाबराव पाटील नाही। आम्ही लोकल गाडी आहे, हात दाखवा गाडी थांबवा। त्यामुळे हे जे लोक आहे हे लोकल लोक आहे। ही आमची बहीण रडत होती, कशाला रडते, समोरच्याला रडवायचं आपल्याला भगवा झेंडा त्याच्या छातडात घालून या भगवान नगरपालिकेमध्ये दाखवून द्यायचं। आता लढायला लागतील, मुसलमानांना सांगतील, असं सांगतील मुसलमानांना की शिवसेनावाले हाबू आहे, हाबू। लहान पोट्याला सांगता ना पंख्याला हात लावू नको, हाबू आहे, हाबू आहे। मुसलमान बांधवांना आम्ही कधी त्रास दिला नाही आणि कधी त्रास देत नाही। माझ्या नगरपालिकेत जनरल वोटिंग मधून मी मुसलमान निवडून आणणारा कार्यकर्ता आहे, आमदार आहे। मुसलमानांच्या डोक्यात एक भूत घालून दिलं, भूत हाबू आहे। अरे बाबा, एकनाथ शिंदेनी लाडकी बहिणीची योजना काढली ती फक्त हिंदूंकरता काढली नाही, बौद्धांकरता काढली नाही, तर ती सगळ्यांकरता काढली। 2 रुपये किलो तो धान्य मिळतं तर सगळ्यांना मिळतं। एसटी मध्ये सलमा बी बसते आणि सीता बी बसते, अर्ध तिकीट मध्ये अशी बसते। पंढरपूरला फुकट, म्हातारी फुकट, म्हाताराजी फुकट। हे कोणी केलं? शिंदे साहेबांनी केलं। त्या शिंदे साहेबांचे सगळे चेले आहेत आम्ही।